उषा पचारे आहे आणि मी शिवण क्लासची ट्रेनर आहे आणि या सर्व मुलींना मी चांगल्या पद्धतीने शिकवत आहे। तर आता मी माप काढणे, ब्लाउजचे माप काढणे शिकवते। सुरुवातीला ब्लाउज पीस घेतला, त्याच्यानंतर जेवढे आपली छातीची रुंदी असते, छातीच्या रुंदीप्रमाणे छाती जर 34 असेल तर त्याचा चौथा भाग घेऊन सण्या घडी टाकते आणि 9 आणि अधिक त्यामध्ये उर्वरित 1.5 इंचा भाग असतो। 10.5 इंच, 10.5 इंच नंतर 0 पॉइंट वरून पूर्ण उंची ब्लाउजची लांबी 13.5 इंच, 13.5 इंच घेऊन त्याच्यानंतर शोल्डर आणि गळा मिळून 5.5 इंच, 5.5 इंचामध्ये 2.5चा गळा रुंदी आणि 3 इंचाचं शोल्डर, मोंडा लांबी 5.5 इंच, गळा लांबी आपल्या लांबीनुसार घ्यायची, 6 इंच घेते मी। त्यानंतर मागचा भाग आहे हा, त्यानंतर आतमध्ये कमरेच्या भागाने आतमध्ये 1 इंच घेत आहे कंबर फिटिंगसाठी आणि रेषा ओढून घेत आहे आणि मोंड्याच्या भागामध्ये 1.5 इंच खोल भागण्यासाठी फुल करत आहे आणि शेवटचा गोल भाग आखून घेत आहे आणि हा गळ्याचा भाग जोडून घेत आहे मागच्या भागाने आणि इथे 1/2 इंच खोल भाग घेत आहे। त्यानंतर मागचा भाग पूर्ण झाला आणि पाठीवरची टक्स राहिलेली आहे, 3.5 इंचाची टक्स पाठीवर। आता समोरचा भाग, समोर किती घेत असतो आपण